मराठी जपणार की मतांचं गणित मांडणार? मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी हा सवाल विचारलाय. अमराठी रिक्षा चालकांना दिलेल्या मुदतवाढीचा निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याची टीका देशमुखांनी केली आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरू असा इशाराही देशमुख यांनी दिला. आपण दरवेळी सारखं परप्रांत्यांचं लागून चालन जर करत असाल तर या महाराष्ट्राच्या नागरिकांनी बघायचं कोणाकडे? आपण महाराष्ट्र जपायचं आहे, महाराष्ट्राची मराठी भाषा जपायची आहे की मतांचे गणित मांडायचे आहेत? माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज जी स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय. आणि हे दुर्दैव आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे एका मंत्री महोदयाने, परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचा घेतलेला निर्णय एक हुकुमशहा सारखा जर मागे घेत असाल, पुढे ढकलत असाल तर हे दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. आपलं आयुष्य हे पूर्णपणे मतांचं गणित मांडण्यामध्ये गेलेलं आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, उत्तर प्रदेशच्या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेत आहेत. आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि हा निर्णय, हा जो कायदा आहे, हा तात्काळ लागू झाला पाहिजे. यासाठी आम्ही बहुसंख्य मराठी माणसं या 2 दिवसामध्ये रस्त्यावर उतरणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी.